नमस्कार मित्रांनो, स्पर्धा कट्टा या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर आज जी एमपीएससी कंबाईन ग्रुप बी ची पूर्व परीक्षा झाली त्याच्या पेपरच्या ॲनालिसिस रिलेटेड बोलणार आहे की आजचा पेपर कसा होता, फर्स्ट रिॲक्शन काय आहे, पेपर बघितल्यावर पेपरची लेवल काय होती, इझी होती, मॉडरेट होती का डिफिकल्ट लेवलचा पेपर होता आणि अंदाजित कट ऑफ सांगणार की कट ऑफची लेवल काय असू शकते. हा जो अंदाज आहे तो फर्स्ट रिॲक्शनवर आहे. पेपर बघितल्यानंतर आपल्याला कळतं की साधारण कट ऑफ काय रेंजमध्ये जाऊ शकते आणि पेपरची लेवल काय होती. तर डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तर जो पेपर तुम्ही बघितला आजचा कंबाईन ग्रुप बीचा पूर्व परीक्षेचा, तो ओव्हरऑल जर पेपरचा ॲनालिसिस केला तर पेपर हा मॉडरेट लेवलचा पेपर होता. पेपरची लेवल ही मॉडरेट होती, म्हणजे जास्त इझीही नव्हता आणि जास्त डिफिकल्टही नव्हता. मॉडरेट लेवलचा ओव्हरऑल पेपर होता. काहींना वाटेल की पेपर डिफिकल्ट होता, कारण की यामध्ये कंबाईनचा जो पेपर असतो त्यामध्ये सर्वात मोठा जो इश्यू आहे की 60 मिनिटमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. त्यामुळे असं वाटत असतं की बाबा पेपर लई लेंदी आहे, डिफिकल्ट आहे. परंतु तुम्ही जर PYQs भरपूर सॉल्व्ह केले, मॉक टेस्ट भरपूर दिल्या, तर तुम्हाला तो जो टाइम मॅनेजमेंटचा इश्यू आहे तो सॉल्व्ह होऊन जातो. राज्यसेवेला कसं असतं, 100 क्वेश्चन असतात आणि 120 मिनिट्स असतात तुमच्याकडे, म्हणजे जास्त वेळ असतो. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्यामध्ये जास्त वेळ आहे, परंतु यामध्ये वेळ 60 मिनिटं तुम्हाला मिळतात. खरं तुम्ही जर मॉक टेस्ट जास्त दिला, PYQ जास्त सॉल्व्ह केला, तर तुम्हाला ते टाइम मॅनेजमेंट होऊन जातं. तर आता आपण पेपरविषयी बोलू की पेपरची जी लेवल होती ती मॉडरेट लेवलचा हा पेपर होता. जास्त इझी नव्हता आणि डिफिकल्टही नव्हता. सब्जेक्ट वाईज जर तुम्ही विचार केला तर हिस्ट्रीचे जे क्वेश्चन होते ते 10 क्वेश्चन होते, जिओग्राफीचे क्वेश्चन होते 10, त्यानंतर पॉलिटीचे क्वेश्चन होते 15, त्यानंतर इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन होते 15, सायन्स 15, करंट अफेअर 15 आणि मॅथ्स अँड रिजनिंग 20, असे टोटल 100 क्वेश्चन होते. प्रत्येक सब्जेक्टमध्ये काही क्वेश्चन्स हे डिफिकल्ट लेवलचे असतात. असं तुम्ही समजू शकत नाही की प्रत्येक सब्जेक्टमध्ये सर्व क्वेश्चन एकदम इझी असतील किंवा सर्व क्वेश्चन मॉडरेट लेवलचे असतील. 2 ते 3 क्वेश्चन इझी असतात, 2 ते 3 क्वेश्चन मॉडरेट असतात आणि 2 ते 3 क्वेश्चन डिफिकल्ट लेवलचे असतात. त्यामुळे ओव्हरऑल क्वेश्चन पेपर हा मॉडरेट लेवलचा होता. तर जर तुम्ही कट ऑफचा अंदाज म्हणत असाल की कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, तर कट ऑफची लेवल साधारणपणे 50 ते 55च्या आसपास कट ऑफ जाऊ शकतो. साधारण हा कट ऑफ असू शकतो. ओव्हरऑल जो मी पेपर आता पाहिला आहे, पेपरच्यावरनं जे रिॲक्शन आहे, पेपरचा जो अंदाज आहे की पेपर ची लेवल काय होती, क्वेश्चन कशा प्रकारचे होते, यावरनं साधारणपणे कट ऑफ 50 ते 55च्या आसपास जाऊ शकतो. तर डिटेल कट ऑफ रिलेटेड मी व्हिडिओ घेणारच आहे. त्यामध्ये पूर्ण कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगणार की अंदाजित कट ऑफ किती असेल. तो व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल कट ऑफ रिलेटेड बोलेन. हा एक कट ऑफचा ओव्हरऑल एक अंदाज देत आहे मी तुम्हाला, आणि पेपर कसा होता, फर्स्ट रिॲक्शन आहे ही पेपरची. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनेल.